नमस्कार. कधी विचार केलाय की एखादी गोष्ट फक्त लक्षात ठेवणं आणि ती खरोखर समजून घेणं यात काय फरक आहे? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला ब्लूम्स टॅक्सॉनॉमीमध्ये मिळतं. आज आपण शिक्षणातील विचार करण्याच्या याच पिरॅमिडचा प्रत्येक स्तर उलगडून पाहणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी विचारांना एका शिस्तीची गरज का असते हे बघू. मग शिकण्याची वेगवेगळी क्षेत्र कोणती आहेत ते जाणून घेऊ. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, त्या बौद्धिक कौशल्यांच्या पिरॅमिडची एक एक पायरी चढत तो प्रत्यक्षात कसा वापरतात हेही पाहू. चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. पहिला टप्पा आहे विचार करण्याबद्दल विचार. म्हणजे नुसती घोकंपट्टी करणं हे खरं शिकणं का नाही आणि विचारांना एका चौकटीची गरज का असते हे आपण इथे समजून घेऊया. हा प्रश्न तसा खूप महत्त्वाचा आहे. बघा, फक्त माहिती आठवणं आणि ती खऱ्या अर्थानंच समजणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हेच अंतर कमी करण्यासाठी ब्लूम्स टॅक्सॉनॉमीची रचना केली गेली. तर गोष्ट आहे 1956 सालची. डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी शिक्षणात अक्षरशः एक क्रांती घडवली. त्यांना हे माहीत होतं की शिक्षण म्हणजे फक्त पाठांतर नाही. विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवलं पाहिजे, विश्लेषण, मूल्यमापन आणि काहीतरी नवीन निर्माण करायला. आता पुढे जाऊया. शिकणं म्हणजे फक्त मेंदूचा व्यायाम नाही हे लक्षात घ्या. यात आपलं मन, आपल्या भावना आणि आपलं शरीर या सगळ्यांचा सहभाग असतो. ब्लूम यांच्या टीमने शिकण्याचे 3 मुख्य भाग सांगितले. पहिला बौद्धिक किंवा कॉग्निटिव्ह, जिथे आपण ज्ञान मिळवतो, विचार करतो. दुसरा भावनिक किंवा अफेक्टिव्ह, जिथे आपल्या भावना, आपले दृष्टिकोन तयार होतात. आणि तिसरा म्हणजे कारक किंवा सायकोमोटर, जिथे आपण शारीरिक कौशल्य शिकतो. हे तिन्ही भाग लक्षात ठेवायला एक सोपा शॉर्टकट आहे KSA. के म्हणजे नॉलेज, म्हणजेच ज्ञान. एस म्हणजे स्किल्स, म्हणजेच कौशल्य. आणि ए म्हणजे ॲटिट्यूड्स, म्हणजेच आपली वृत्ती. आता बघा, ही तिन्ही क्षेत्र खूप महत्त्वाची आहेत, यात शंकाच नाही. पण आज आपलं संपूर्ण लक्ष असणार आहे ते फक्त एका क्षेत्रावर, बौद्धिक क्षेत्र. म्हणजे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेच्या त्या पिरॅमिडवर. चला तर मग या बौद्धिक पिरॅमिडच्या अगदी पायथ्याशी जाऊया. इथे आपण त्या 2 मूलभूत पातळ्या पाहणार आहोत ज्यांच्यावरच विचारांची संपूर्ण इमारत उभी राहते. तर हा आहे तो प्रसिद्ध पिरामिड. आता याची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? याची रचना. तुम्ही थेट शिखरावर पोहोचू शकत नाही, तसं होत नाही. प्रत्येक वरची पायरी गाठण्याआधी तुम्हाला खालच्या पायरीवर पक्क व्हावं लागतं. पिरॅमिडचा पाया म्हणजे पहिली पायरी आहे ध्यान किंवा नॉलेज. याचा अर्थ अगदी सोपा आहे, फक्त माहिती आठवणं किंवा ओळखणं, बस इतकंच. या लेवलवरची क्रियापदं पाहिली की लगेच लक्षात येतं. व्याख्या द्या, यादी करा, ओळखून दाखवा. हे सगळं फक्त लक्षात ठेवलेल्या माहितीबद्दल आहे. आता दुसरी पायरी आहे आकलन किंवा कॉम्प्रिहेन्शन. इथे आता फक्त माहिती आठवून चालणार नाही. इथे त्या माहितीचा अर्थ समजून घेणं आणि ती स्वतःच्या शब्दात सांगता येणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या प्रक्रियेचं स्पष्टीकरण देणं किंवा एखाद्या तत्वाचं स्वतःच्या मनातलं उदाहरण देणं. हे झालं पाठांतराच्या एक पाऊल पुढे. ठीक आहे, पाया पक्का झाला. चला आता पिरॅमिडच्या मध्यावर जाऊया. इथून खऱ्या अर्थानं ज्ञानाचा वापर सुरू होतो. तिसरा स्तर आहे उपयोजन किंवा ॲप्लिकेशन. म्हणजे काय तर जे काही शिकलो आहोत त्याचा प्रत्यक्ष एका नवीन परिस्थितीत वापर करणं. इथे आपलं ज्ञान फक्त डोक्यात बंदिस्त राहत नाही, ते थेट कृतीत उतरतं. जसं की एखादा नियम वापरून गणित सोडवणं किंवा एखादी आकृती तयार करणं. चौथा स्तर आहे विश्लेषण किंवा ॲनालिसिस. इथे आपण एका मोठ्या गुंतागुंतीच्या गोष्टीचे छोटे छोटे तुकडे करतो जेणेकरून तिची रचना आपल्याला समजेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सत्य काय आणि निव्वळ अंदाज काय यातला फरक ओळखायला शिकतो. याची उत्तम उदाहरणं म्हणजे एखाद्या मशीनमधला बिघाड शोधणं किंवा कुणाच्या बोलण्यातली तार्किक चूक ओळखणं. हेच तर आहे विश्लेषण. वा, आता आपण पिरॅमिडच्या शिखराच्या जवळ आलो आहोत. इथे विचार करण्याची क्षमता सर्वोच्च पातळीवर पोहोचते. इथे नवनिर्मिती होते आणि अचूक निर्णय घेतले जातात. पाचवा स्तर आहे संश्लेषण म्हणजेच सिंथेसिस. ही आहे खरी क्रिएटिव्हिटीची, नवनिर्मितीची पायरी. इथे वेगवेगळे भाग, वेगवेगळ्या कल्पना एकत्र करून काहीतरी पूर्णपणे नवीन तयार केलं जातं. या स्तरावरची उदाहरणं पहा, किती क्रिएटिव्ह आहेत. नवीन डिझाईन बनवणं, एखादी प्रक्रिया अधिक चांगली करण्यासाठी बदलणं. इथे आपण फक्त ज्ञानाचे ग्राहक राहत नाहीत, तर आपण निर्माता बनतो.
आणि आता पिरामिडचं सर्वोच्च शिखर मूल्यमापन किंवा इव्हॅल्युएशन. इथे आपण फक्त माहिती स्वीकारत नाही तर तिचं मूल्य ठरवतो. ती चांगली आहे की वाईट, योग्य आहे की अयोग्य याचा विचार करतो आणि त्या आधारावर ठामपणे निर्णय घेतो. जसं की अनेक पर्यायांमधून सर्वोत्तम उपाय निवडणं किंवा घेतलेल्या निर्णयाचं ठामपणे समर्थन करणं. इथे का या प्रश्नाचं उत्तर देता येणं खूप महत्वाचं असतं. बरं, हा सगळा सिद्धांत झाला, पण याचा प्रत्यक्षात वापर कसा होतो चला पाहूया. शिक्षक आणि प्रशिक्षक शिकण्याची उद्दिष्टे ठरवण्यासाठी याचा नेमका कसा वापर करतात ते समजून घेऊया. हे बघा, सिद्धांत आणि सराव इथे कसे एकत्र येतात. ज्ञान या पातळीवर सर्वसाधारण उद्दिष्ट हे ज्ञान मिळवणं असतं, पण विशिष्ट उद्दिष्टे अगदी नेमकी असतात, जसं की विद्यार्थी या शब्दाची व्याख्या देऊ शकेल. आता आकलन पातळीवरची उद्दिष्टे बघा, ती थोडी पुढची आहेत. इथे विद्यार्थ्यांकडून फक्त आठवण्याची नाही तर स्पष्टीकरण देण्याची किंवा तुलना करण्याची अपेक्षा असते. उपयोजन स्तरावर तर उद्दिष्टे थेट कृतीवर भर देतात. इथे विद्यार्थ्यांना शिकलेले ज्ञान एका नवीन परिस्थितीत वापरून एखादी समस्या सोडवायला सांगितलं जातं, जसं की योग्य पद्धत कोणती ते निवडणं किंवा दिलेल्या माहितीचं विश्लेषण करणं. आता हा पिरामिड आपल्या समोर आहे. सर्व पातळ्या स्पष्ट आहेत. एक क्षण थांबा आणि विचार करा, आपलं शिक्षण किंवा आपण जे काही शिकतो ते बहुतेक वेळा या पिरामिडच्या कोणत्या पायरीवर येऊन थांबतं आणि त्या शिखरापर्यंत पोचण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो.